मग आता सोरायसिससुद्धा बघ हल्ली म्हणजे मी 2-3 जणांकडनं ऐकलं, की मला सोरायसिस आहे. म्हणजे एक जण आहे मी बघितली तिच्या पायाला झालेला आणि ती पाण्यात शिरत नाही, स्विमिंगला जात नाही, काहीच ती करू शकत नाही. तर सोरायसिस बरा होऊ शकतो का? सोरायसिस इज टोटली ट्रीटेबल. क्युरेबल मी बोलू शकत नाही, पण ट्रीटेबल आणि यू कॅन रिमेन डिझीज फ्री फॉर एन नंबर ऑफ टाईम. ट्रीटेबल म्हणजे यू आर सेइंग सिम्प्टम फ्री. नाही, आपण त्याला पूर्ण बरा करू शकतो. बरा केल्यानंतर तो परत कधी डोकावेल ह्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. कारण हे शेवटी इम्युन मिडिएटेड डिसऑर्डर्स आहेत. आज बरा होतो, पण तुमचे स्ट्रेस देर आर मेनी फॅक्टर्स ज्यांनी सोरायसिस वाढतो. जसं की मोस्ट इम्पॉर्टंट इज स्ट्रेस. कामाचा स्ट्रेस, ह्याचा स्ट्रेस, धावणे सगळं. दुसरं म्हणजे अल्कोहॉल. तिसरं म्हणजे काय काय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. थंडी आली की सोरायसिस वाढणार आणि लोक जे काय बॉडीला एक्स्ट्रा काय काय लावतात त्याने. तर हे जे फॅक्टर्स तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवले आणि तुम्ही सोरायसिस बरा केला तर चान्सेस ऑफ रिकरन्स खूप कमी आहेत. पण तो कधी कधी डोकावतो, पण त्याचं प्रमाण कमी राहतं. फ्रिक्वेन्सी कमी होते अटॅकची. त्याचं इंटेन्सिटी असते ना ती पण कमी होते. आणि आता तर सोरायसिस असं आहे की तो फक्त स्किनचा आजार नाही राहिला आहे. इट कॅन एफेक्ट नेल्स तर माहिती आहेत, पाम, सोल्स, जॉईंट्स, सोरायटिक अर्थरायटिस. जसं आपल्याला रुमॅटॉइड अर्थरायटिस माहिती आहे, तसा हा सोरायटिक अर्थरायटिस हा फार एक मोठा आजार आहे. कसं त्याच्यामुळे अर्थरायटिस होतो? हे ऑटोइम्यून आहे. जसं स्किनमध्ये होतं तसं जॉईंट्स. पण रुमॅटॉइड अर्थरायटिस आणि सोरायटिक अर्थरायटिसच्या जॉईंट्स कुठल्या अफेक्ट होतात त्याच्यात फरक असतो. म्हणून त्याच्यासाठी टेस्ट्स वेगळ्या असतात. आता ज्या माणसाला जॉईंट पेन्स होतात तर आपण म्हणू अरे अर्थरायटिस झालं आहे. आणि काही दिवसांनी काही महिन्यांनी त्याच्या अंगावर हे सोरायसिसचे चट्टे यायला लागतात. मग कळते हे साधं अर्थरायटिस नाही, पण ह्याच्यात घाबरण्याचं काही कारण नाही. आजकाल एवढी सुंदर ट्रीटमेंट आली आहे, इतकी फास्ट ट्रीटमेंट आली आहे की फक्त ती एक्सपेन्सिव्ह आहे. कारण ती अजून डेव्हलपिंग. बायोलॉजिक्स आहेत, खूप एवढे बायोलॉजिक्स आले आहेत की ते तुम्हाला पूर्ण अर्थरायटिस पण तुमचा बरा करू शकतात. पण मेंटेनन्स डोज लागतो. आज बरा झालेला आजार इंटेन्सिव्ह फेज नंतर मेंटेनन्स लागतो. म्हणजे रेग्युलर इंटरवलला तुम्ही ते औषध घ्यावं लागते. तर असा हा सोरायसिस जो आहे तो एक 15-20 वर्षापूर्वी जो भीतीदायक वाटायचा, आता तो पूर्ण ट्रीटेबल आहे. अर्थरायटिस म्हणजे आमच्याकडे एक आम्ही पेशंट ॲडमिट केलेला, तो 1.5-2 वर्ष बेड रिडन होता. का? त्याला सोरायसिस होतं, त्याला अर्थरायटिस होतं. पण हे बायोलॉजिक्स आपण जे म्हणतो, बायोलॉजिक्स दिल्यानंतर 1 आठवड्याच्या आत आमच्या वॉर्डमध्ये तो चालू लागला. म्हणजे एवढे पॉवरफुल मेडिसिन्स आलेत की फार बरं वाटते. पण ते राईट टाईमला राईट डोसमध्ये विथ डॉक्टर्स प्रिकॉशन्स दिला पाहिजेत. कारण त्याचे प्रिकॉशन्स, साईड इफेक्ट्स घेऊन. पण टोटली मग आम्हाला इतकं बरं वाटलं, तो कामाला जाऊ लागला परत. म्हणजे जो बेड रिडन होता 6 महिने, 1 वर्ष, त्याची बायको एवढी खुश झाली की ही इज बॅक टू नॉर्मल. तर अर्थरायटिस, सोरायटिक अर्थरायटिस हा एक मोठा कॉम्पोनंट आहे जो लोकांना माहीत नाही आहे. आणि इथेच एंड होत नाही सोरायसिस. आता तर मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड आहे. जेव्हा तुम्ही पेशंट सोरायसिसचा बघता, त्याचा ॲब्डॉमिनल घेर मोठा असला तर मेटाबॉलिक सिंड्रोम, त्याचे तुम्ही कोलेस्ट्रॉल व्हॅल्यूज करा हाय असतील, डायबिटीज करा हाय असेल, आणि अशा लोकांना हार्ट प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो. सो इट्स ऑल अ पार्ट ऑफ सोरायसिस. पण हे आपण पिकअप केलं आणि त्याला लागलीच सांगितलं की बाबा हे सगळं तू कंट्रोल कर. लोकांना काय वाटते फक्त स्किनचा आजार आहे सोरायसिस, पण इट हॅज अ इनर कॉम्पोनंट जसं अर्थरायटिस, मेटाबॉलिक, म्हणजे होल बॉडी. हा इम्युन डिसऑर्डर आहे. इट नॉट ओनली एफेक्ट स्किन बट एफेक्ट्स ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. तर असा हा सोरायसिस इव्हॉल्व झाला आहे, बरा झाला आहे, ट्रीटमेंट आहे. मग घाबरण्याचं असं. आणि मोस्ट सिम्पल, समजा सोरायसिस छोट्या छोट्या ठिकाणी असला तर सिम्पल इमोलियंट्स तुम्ही दिवसातून 5-10 वेळा लावा, तो सोरायसिस निघून जातो. जास्त काही ट्रीटमेंट लागत पण नाही. पण मॉइश्चराईज, कारण ती ड्राय स्किन असते आणि तिकडे इन्फ्लमेशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो मॉइश्चराईज केला वारंवार, आटोक्यात येतो. दारू कमी करा,
ओबेसिटी कमी करा, हेल्दी लाईफस्टाईल घ्या, फ्रेश फ्रुट्स खा. पर्टिक्युलर फिश आहे जे सोरायसिस बरे करू शकतात. मॅकरल्स, सार्डिन्स ते तो फॅटी फिश असतात किंवा मग नाहीतर मग गोळ्या घ्याव्या लागतात. तर ह्या सगळ्यांनी तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो आणि मेंटल स्टेटस शांत ठेवायचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.